सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी कर्नाटक जिल्हा बेळगाव तालुका हुक्केरी येथील प्रसिद्ध अशा अम्मनगी मल्लिकार्जुन मंदिरास भेट देण्यासाठी आलेलो आहोत। हे मंदिर हुक्केरीपासून 7 किलोमीटर आणि शंकेश्वर पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। मित्रांनो, मला या ठिकाणी या मंदिराचे पारंपरिक पुजारी अप्पय्या पुजारी आणि विलास पुजारी या ठिकाणी मला भेटले आणि त्यांच्याकडून या मंदिराची मी माहिती घेणार आहे। मंदिरासमोर आपल्याला झाडाचं पार दिसत आहे। बेंद्राच्या वेळेला कर तोडण्यासाठी याचा वापर केला जातो। जानेवारी महिन्यामध्ये प्रति संक्रांतीला या ठिकाणी यात्रा उत्सव होत असतो आणि या काळातच प्रत्येक वर्षी 14 तारखेला या ठिकाणी या मल्लिकार्जुन देवाचं लग्न कार्य म्हणजे अक्षता टाकण्याचं कार्य या ठिकाणी होत असतं। संक्रांतीच्या वेळेला उत्सवाच्या काळात नेरली बसवानाच्या पालखीची व्यवस्था या चौथऱ्यावर केली जाते। मल्लिकार्जुन देवस्थान अम्मनगीचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात आणि समोरच्या बाजूला श्री मल्लिकार्जुन प्रसन्न अम्मनगी असं लिहिलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। मंदिरासमोरील ही दीपमाळ आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात। अतिशय सुंदर असं हे दीपमाळ बांधण्यात आलेलं आहे आणि चारी कोपऱ्याला आपल्याला हत्तींच्या मूर्त्या दिसून येतात। समोरच्या बाजूला आपल्याला गणपतीचं दर्शन होतं। मंदिरासमोर पूजेचं साहित्य नारळ कापूर साखर त्याचबरोबर विभूती अशा पद्धतीचं साहित्य त्याची दुकानं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। मंदिराचं हे भव्य प्रवेशद्वार कमान आहे, याचं संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे। वरच्या बाजूला आपल्याला शिवलिंग आणि नाग याचं दर्शन होतं, त्याच्या वरच्या बाजूला हे दगडी झालर आपल्याला दिसून येतात, त्याच्या वरच्या बाजूला कमाना आहेत। अशा पद्धतीचं हे भव्य प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। हा दगडी उंबरा आहे आणि त्या काळचे हे जे दरवाजे आहेत हे आजही सुस्थितीत आहेत, हे आपण या ठिकाणी पाहतात। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानीतून हे मल्लिकार्जुन मंदिराचं आपल्याला अतिशय सुंदर असं दर्शन होत आहे। मी आता या कमानीतून मंदिरात प्रवेश करत आहे। भव्य असा हा नगरखाना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। या ठिकाणी कमानी आहेत, वरच्या बाजूला संपूर्ण हे दगडी बांधकाम भव्य असं हे घंटा या ठिकाणी दिसून येतं। संपूर्ण दगडी बांधकाम झालेलं आणि या ठिकाणी हा दगडी चौतारा आपल्याला दिसून येतो आणि समोरच्या बाजूला मल्लिकार्जुन देवस्थानचं हे मंदिर आपल्याला दिसून येतं। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या या नगरखान्यातून आत आल्यानंतर आतल्या बाजूनं हे कमानीचं दर्शन आपल्याला होत आहे। मल्लिकार्जुन देवस्थानचं हे कार्यालय आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला ब्रह्मदेवाचं दर्शन होतं। परिसरात आपल्याला या जुन्या मूर्त्या आढळून येतात। पूर्वी या मूर्त्या पूजेत होत्या आणि ज्या वेळेला ह्या मूर्त्या भग्न झाल्या, या मूर्त्या बदलून या ठिकाणी दुसऱ्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत। हे नवग्रहाचं मंदिर आहे आणि ह्या नवग्रहाच्या मूर्त्या आहेत, हे आपण या ठिकाणी पाहतात। आपल्याला या ठिकाणी नवग्रहाचं दर्शन होत आहे।
मंदिर परिसरात असलेलं हे तीर्थकुंड आहे आणि या कुंडातील पाण्यानंच या मंदिरातलं अभिषेक आणि पूजा होत असतं. मंदिराचा भव्य असा हा परिसर आहे. पूर्ण मंदिर परिसरात आपल्याला अशा पद्धतीच्या दगडी पाट्या अंतरलेल्या दिसून येतात. असलेलं हे वीरभद्राचं मंदिर आहे. वीरभद्राच्या मूर्तीचं दर्शन होत आहे. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. पूर्ण मंदिर परिसरात अशा पद्धतीची तटबंदी आणि त्याचबरोबर चौतारा आपल्याला दिसून येतो. परिसरातल्या या पौळ्यांच्या वर लोक विश्रांती घेत असतात. त्याचबरोबर प्रसाद घेत असतात. उत्सव काळात लोक या ठिकाणी येऊन राहतात. त्याच्यावर अशा पद्धतीचं आपल्याला दगडी झालर दिसून येतं. अशा पद्धतीच्या कमानी आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. या मंदिराची ही जुनी पौळी आहे आणि हे संपूर्ण दगडी बांधकाम आपण या ठिकाणी पाहतात. त्याचबरोबर ह्या सुंदर कमानी आणि हे दगडी बांधकाम अतिशय सुंदर बांधकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हा मंदिराचा मागचा परिसर आहे. त्या मागच्या बाजूने आपल्याला मंदिराचं शिखराचं दर्शन त्याचबरोबर प्रवेशद्वाराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. त्याच्या मागच्या बाजूला असलेलं श्री मल्लिकार्जुन देवाचं हे विश्रांती स्थान आहे. विश्रांती स्थानाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेलं हे बोरम्मा देवीचं मंदिर आहे. मंदिराचं संपूर्ण दगडी बांधकाम झालेलं आहे. हे हेमाडपंथी मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या मंदिराचा इतिहास 1200 वर्षा पाठीमागचा आहे. मुख्य सभागृहाच्या चारी बाजूला नंदी बसवण्याच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात. गर्भगृहाचं हे शिखर आहे. एक छोटस मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि या ठिकाणी आपल्याला शृंगेश्वर, भृंगेश्वर आणि बसवेश्वराच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात. यांची कथा अशी आहे की भगवान शंकरासमोर हे सतत नृत्य करायचे. भगवान शंकराचे हे प्रिय भक्त असल्या कारणानं यांना त्यांच्या समोरचं हे स्थान आहे. मुख्य मंदिर हे अशा स्वरूपाचं आहे. संपूर्ण दगडी बांधकाम. वरच्या बाजूला चारी कोपऱ्याला नंदी बसवांच्या मूर्त्या आहेत आणि मधोमध भगवान शंकराची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. वरच्या बाजूला हे दगडी झालर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी घंटांच्या माळा बांधण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करत आहे. मंदिराचा सभागृह हा अशा पद्धतीचा आहे. याला
अनेक कमानी आपल्याला दिसून येतात। सभागृहात हे शिवलिंग आपल्याला दिसून येतं आणि भक्तांच्यासाठी या ठिकाणी अभिषेकाची व्यवस्था केली जाते। गर्भगृहाच्या मंदिराची ही मुख्य चौकट आहे। अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे। वरच्या ललाट बिंबवर आपल्याला गणपतीचं दर्शन होत आहे आणि वरच्या बाजूला कीर्तिमुखाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी सुंदर अशा फुलांच्या माळा या चौकटीवर चांदी कामात करण्यात आलेलं आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी भक्तांनी अशा पद्धतीनं दिवे लावलेले आहेत। त्या सभागृहातून गर्भगृहात जाण्यासाठी आपल्याला या छोट्याशा चौकटीतून जावं लागतं आणि मी आता गर्भगृहाकडे निघत आहे। गर्भगृहात आल्यानंतर अनेक दगडी खांब आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। वरच्या बाजूला अशा पद्धतीनं हे नक्षी आपल्याला दिसून येते। अनेक दगडांच्या अडकात अशा पद्धतीनं याचं हेमाडपंथी बांधकाम झालेलं आहे। पूर्वीचे खांब आपण या ठिकाणी पाहतात। अतिशय सुंदर आणि घडीव पद्धतीनं याचं बांधकाम कोरीव नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला विभूती दिसून येते आणि जोड नंदीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे। नंदीच्या मधून मल्लिकार्जुनचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। देवस्थान अंबनगीचे हे सर्व पारंपरिक पुजारी आहेत आणि यांच्याकडून मंदिरातली पूजा अर्चा ही होत असते। गर्भगृहाची ही मुख्य चौकट आहे। चांदी कामात आणि नक्षीकामात अतिशय सुंदर अशी चौकट बनवण्यात आलेली आहे। ललाट बिंबवर आपल्याला या ठिकाणी गणपतीचं दर्शन होत आहे आणि अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला होत आहे। मुख्य गर्भगृहातील अंबनगी मल्लयाचं म्हणजे मल्लिकार्जुनाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे। पाठीमागच्या बाजूला सुंदर अशी प्रभावळ आहे। वरच्या बाजूला कीर्तिमुख, खाली शिवलिंग आणि नागाच्या छायेत अंबनगी मल्लया म्हणजे मल्लिकार्जुनाची ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बाजूला आपल्याला वीरभद्राची मूर्ती दिसून येते, त्याचबरोबर गणेशाची आणि या ठिकाणी बोरोमाची मूर्ती आपल्याला दिसून येते। या ठिकाणी मूळ अंबनगी मल्लिकार्जुनचं स्वयंभू लिंगाचं स्थान आहे। मित्रांनो, मी या ठिकाणी अंबनगी मल्लिकार्जुनाचं दर्शन घेत आहे। ओम नमः शिवाय। मंदिराच्या उत्तर दिशेला असलेल्या तलावाकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे। बाजूला आणि तलावाच्या बाजूला असलेले ही मोठमोठी चिंचेची झाडं आपल्याला दिसून येतात। मंदिराची अशा पद्धतीनं ही दगडी तटबंदी बांधलेली आपल्याला दिसून येते। त्या बाजूला अशा पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। तर पेविंग ब्लॉक्स बसवून अशा पद्धतीनं सुशोभीकरण केलेलं आहे।
बेटच्या उत्तर दिशेला असलेलं हे तलाव आहे. अतिशय सुंदर तलाव आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. होती संपूर्ण दगडी तटबंदी आणि अशा पद्धतीच्या दगडी पायऱ्या आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या तलावाच्या बाजूला आणि हे मारुती मंदिर आहे. त्या तलावाच्या बाजूला असलेलं हे अक्का महादेवीचं मंदिर आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. आपल्याला अक्का महादेवीचं दर्शन होत आहे. मल्लिकार्जुन देवस्थानचं हे भव्य असं मंगल कार्यालय आहे. मागच्या बाजूला हे प्रसाद भवन आहे. राहण्याच्या सोयीसाठी हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. मल्लिकार्जुन देवस्थानच्या सेवेत असलेल्या घोड्याचं हे समाधी स्थान आहे. मल्लिकार्जुन देवस्थान अम्मनगीचं हे उत्तर दिशेचं प्रवेशद्वार आहे. आणि भव्य असा हा नगरखाना आणि या प्रवेशद्वारातून मी आता प्रवेश करत आहे. या ठिकाणी दगडी बांधकाम कमानी आपल्याला दिसून येतात. हा दगडी चौतारा दिसून येतो. अतिशय सुंदर असं बांधकाम त्याचं करण्यात आलेलं आहे. आणि आज मी तिला या संपूर्ण देवस्थानचं व्यवस्था आणि देखभाल हे कर्नाटक शासनाकडे आहे. श्री क्षेत्र अम्मनगी मल्लिकार्जुन देवस्थान याची पूजा अर्चा सकाळी 5 वाजता सुरू होते आणि रात्री 9 वाजता हे मंदिर बंद होतं. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत अभिषेक कार्यक्रम हा या ठिकाणी होत असतो. सोमवारी या ठिकाणी पालखी उत्सव सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान होत असतं. या मंदिरामध्ये प्रति सोमवारी अमावस्येला, दसरा, कार्तिक आणि श्रावणमध्ये लोकांची गर्दी असते. त्याचबरोबर संक्रांतीमध्ये विशेष कार्यक्रम यात्रा उत्सव या ठिकाणी होत असतो. या मंदिरामध्ये प्रति अमावस्येला आणि यात्रा काळातील 5 दिवसात महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं. या मंदिरामध्ये गुगुळ उत्सव हा मोठ्या प्रमाणात होत असतो. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील अम्मनगी मल्लिकार्जुनाचं हे देवस्थान हुक्केरीपासून 7 किलोमीटर, शंकेश्वरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आपण सहजतेने आपल्या वाहनाने येऊ शकता. त्याचबरोबर एसटी बसची सोय आहे. या ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी राहण्याची देखील सोय आहे. खाण्या जेवण्याची चांगल्या प्रकारे व्यवस्था शंकेश्वर आणि हुक्केरी या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकते. त्याला जवळचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर रेल्वे जंक्शन याला घटप्रभा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.